गटाचा मेळावा आज विधानसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांचा झाला आहे. काय नेमका संकल्प करण्यात आलेला आहे, काय नेमका संवाद घडला आहे मेळावा? आज आम्ही शिंदे गटाचा शिवसेनेचा जो परिसंवाद मेळावा ठेवला होता. या मेळाव्यामध्ये सर्व कार्यकर्त्याची मतं जाणून घेणं, त्याचबरोबर उद्याच्या राजकारणामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या या महाराष्ट्र सरकारनं सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि त्यांचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी जे महाराष्ट्रासाठी जे काम केलं ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोचवून त्या कार्यकर्त्यांनी घराघरापर्यंत ते पोचवलं पाहिजे की जे लोकांपर्यंत गेलं पाहिजे. पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार यावं याच्यासाठी आजचा हा मेळावा होता. शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी थेट आपली मागणी केली की सावंत कुटुंबियांचं भरपूर योगदान आहे विकासामध्ये, तर कुठंतरी प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांना राज्यपाल कोट्यातून देखील आमदारकी दिली पाहिजे. आजच्या मेळाव्यातून बऱ्याच जणांनी अशी मागणी केली की आपण 25-30 वर्ष झालं कामच करतोय, 3 वेळा तुम्ही आमदारकीला उभा राहिलात परंतु त्याला यश आलं नाही, तरीसुद्धा तुम्ही तुमचं काम काही बंद ठेवलेलं नाही आणि आज 75-76 हजार लोकांना तुम्ही सांभाळता, हे कार्यकर्ते सांभाळता. त्या सांभाळण्यासाठी तुमच्याकडून आमदारकी नाही, कुठलं जिल्हा दूध संघाचं चेअरमनपद नाही, कुठल्याही संस्थेचं चेअरमनपद नाही, वैयक्तिक खर्चातून तुम्ही हे सगळी कामं करत असताना तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदारकी मिळावी, तर आपण वरील युती धर्मामध्ये जे मुख्यमंत्री आपल्याला सांगतील त्याच्या सर्व ताकदीनिशी आपण ही निवडणूक त्यांच्याबरोबर लढू आणि आम्ही सगळे ताकदीने तुमच्या पाठीशी आहोत. त्यांनी आपापले विचार इथे व्यक्त केलेले आहेत. अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे हे सध्या महायुतीमध्ये आहेत, त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे देखील निवडणुकीला सज्ज झालेले आहेत. कुठतर कार्यकर्त्यांचे त्यांचं देखील म्हणणं येतं आहे की महायुतीतून न उभं राहता अपक्ष उभा राहावं, आपण महायुतीत ठाम असल्याचं सांगितलं आहे. तुमची भूमिका काय असणार आहे इथून जर रणजित शिंदे अपक्ष उभा राहिले तर? आता महायुतीमधून जर वरचा युती धर्म जर ते पाळणार नसतील आणि त्या महायुतीतून त्यांना उभा राहायचं नसेल तर आमचे मुख्यमंत्री निश्चितपणे माझा विचार करतील महायुतीतून, असे मी त्यांच्याकडे विनंती करेन. तुम्ही मगाशी सांगितलं की सर्व करतात आणि इकडं अनिल सावंत पण पंढरपुरातनं इच्छुक आहेत, काय वाटतं? म्हणजे इच्छुक असणं हा काही गुन्हा नाही किंवा ती चूक नव्हे. प्रत्येकाला वाटतं की मला भवितव्यामध्ये काहीतरी घडायचं आहे, सर्वसामान्य लोकांच्यासाठी काम करायचं आहे, त्याच्यासाठी हल्लीच्या स्पर्धेच्या युगामध्ये सत्ता पाहिजे असते, त्यासाठी आमदारकीची इच्छा व्यक्त करणं हा काही गुन्हा नाही आणि त्यासाठी ते इच्छुक असणार हे निश्चित. उद्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये माढा मतदारसंघातील एकनाथभाई शिंदे गटाच्या शिवसैनिकांचा मेळावा या ठिकाणी आयोजित केला होता. त्यांचं शिवसैनिकांचं नेमकं उद्याच्या विधानसभेच्या बाबतीत काय म्हणणं आहे, कारण या मतदारसंघाची पार्श्वभूमी गेल्या 2-2.5 वर्षाच्या पूर्वी वेगळी होती. कारण या तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात गेली सातत्यानं 25 वर्ष प्राध्यापक शिवाजीराव सावंतांनी संघर्ष केलेला आहे मोठा, आणि त्यांच्या संघर्षाच्या कालखंडामध्ये गेली 25 वर्ष सातत्यानं 50, 60 आणि 75 अशा चढत्या क्रमानं त्यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराला मतं पडलेली आहेत. आणि असं असताना उद्या जर का ह्या महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार इथली जागा जर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या गटाला गेली आणि विद्यमान आमदारांना गेली, तर या शिवाजीराव सावंतांच्या मागं असणाऱ्या या 75 ते 70 हजार मतदारांचं करायचं काय? कारण पुढच्या आमदारांच्याकडून तसा विश्वास आम्हाला वाटत नाही की भविष्यातल्या राजकारणात ते विश्वासानं काम करतील, कारण त्यांची पार्श्वभूमी तशी आहे. त्यामुळं आम्हाला शिवसैनिकांना कुठंतरी आधार वाटावा म्हणून आम्ही सगळ्या शिवसैनिकांचं मनोगत घेतलं आणि त्यांच्या मनातलं आम्ही तुमच्यापुढं सांगतो आहे. आणि तुमच्या माध्यमातून मी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनाही विनंती करतो आहे, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनाही विनंती करतो आहे आणि अजितदादांनाही विनंती करतो आहे की या सगळ्यांनी विचार करून प्राध्यापक शिवाजीराव सावंतांना उद्याच्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या 12 जणांच्या यादीमध्ये त्यांचं नाव या निवडणुकीच्या अगोदर आलं पाहिजे, असा शब्द त्यांनी दिला पाहिजे. तरच या तालुक्यातला, या मतदारसंघातला 75 हजार शिवसैनिक महायुतीचं काम प्रामाणिकपणाने करेल, अन्यथा त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे. राज्यपाल नियुक्त आमदारात पहिल्यांदा शिवाजीराव सावंताचं नाव त्यांनी घोषित केलं पाहिजे. जर का दुर्दैवानं, कारण या महायुतीचा संभाव्य उमेदवार आदरणीय बबनरावजी शिंदे, त्यांचे चिरंजीव रणजित शिंदे संभाव्य उमेदवार आहेत, ते कधीतरी जाऊन गपचूप शरदराव पवारांची भेट घेऊन येत आहेत. म्हणजे त्यांच्यावर आमचा कोणाचाच विश्वास नाही या तालुक्यातल्या महायुतीच्या लोकांचा. जर त्यांनी अचानकच शरद पवार साहेबांच्याकडे जाऊन उमेदवारी घेतली किंवा त्यांनी अपक्ष लढवले
तर माढा तालुक्यातल्या ह्या विधानसभा मतदारसंघात दुसरा क्लेम आमचा लागतोय शिवसेनेचा. म्हणून आम्ही शिवाजीराव सावंतांना विनंती केली की तुम्ही मेळावा बोलवा आणि जर का इथं माहितीचा उमेदवार निघून गेला तर उद्या आपला क्लेम आहे आणि त्याच्यानुसार शिवसेनेला ही जागा मागून घेऊन सावंत परिवारानं स्वतःही निवडणूक लढवावी अशी आम्ही त्यांना या मेळाव्याच्या माध्यमातून विनंती केली. परंतु तत्पूर्वी जर महायुतीचं तिकीट विद्यमान आमदाराला जात असेल तर या तिन्ही वरिष्ठ नेते मंडळीने राज्य लेवलच्या प्राध्यापक शिवाजीराव सावंतांना विधान परिषदेची उमेदवारी घोषित करावी, तरच या तालुक्यातल्या जनतेच्या आणि शिवसैनिकांच्या मनातली भीती दूर होईल आणि अतिशय प्रामाणिकपणानं काम करून ते महत्त्वाचे काम करते. काही माझं एकट्याचं मत नाही. हे प्राध्यापक शिवाजीराव सावंतांनी गेल्या 25-30 वर्षामध्ये एवढा संघर्ष उभा केला, तर हाताच्या फोडावर त्यांनी माणसं सांभाळली. त्यांच्याकडे पंचायत समिती नाही, जिल्हा परिषद नाही, DCC बँक नाही, विधानसभा नाही, असं राजकारणातलं कुठलंही पद नसताना गेली सातत्यानं 25 वर्ष 50 ते 60 हजार लोकांची मनं बांधून ठेवणं या अलीकडच्या राजकारणामध्ये इतकं सोपं नाही. त्यामुळं या लोकांच्या हृदय सिंहासनावर शिवाजीराव सावंताचं नाव कोरलं. त्यामुळे या सगळ्या लोकांना शिवाजीराव सावंतांना आमदार झाल्यालंच पाहिजे आहे. म्हणून मी त्यांच्या वतीनं ही या मेळाव्यामध्ये मागणी केली. ही मागणी घेऊन मुख्यमंत्री असतील भेटणार आम्ही. हो भेटणार. मी स्वतः राजेभाऊ चौरे नगरसेवक माढा नगरपंचायत शिंदे गटाचा, अरविंद खरात म्हणून एक नगरसेवक आहे आमचा, आणि या तालुक्यातल्या शिवाजीराव सावंतावर प्रेम करणाऱ्या काही मोजक्या कार्यकर्त्यांशी मी भाई एकनाथजी शिंदे यांची भेट घेणार आहोत. त्यांना आम्ही आमच्या मनातलं नाही तर या तालुक्यातल्या जनतेच्या मनातलं त्यांना सांगणार आहोत आणि ते आमच्या विनंतीला मान देतील असं वाटतं. कारण शिवाजीराव सावंत, तानाजीराव सावंत यांनी केलेलं काम या जिल्ह्यामधलं भाई एकनाथ शिंदे यांना स्मरणात आहे आणि ते त्यांना न्याय देतील असं आम्हाला वाटतं. आज कार्यकर्त्यांचा मेळावा झाला, काय झालं नेमकं मेळाव्यामध्ये? काय आज पक्षाचा कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा झाला. तर मेळाव्यामध्ये सावंत सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की आपल्याला युद्धधर्म पाळायचा आहे. युद्धधर्म आम्ही पाळू, पण कधी ज्या टायमाला सावंत सरांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून जर त्यांनी घोषित केलं तर आम्ही 100% युद्धधर्म आम्ही पाळू, हे आम्ही सरांकडे मागणी केली. आणि जरी आम्ही हे युद्धधर्म पाळून जर आम्हाला आमदारकी पद नाही मिळालं तर आम्ही मुख्यमंत्री, CM आणि डेप्युटी या सगळ्यांना आम्ही भेटून आमचं कमिटी सगळी जाऊन त्यांना भेटेल. काय मागणी करा? आम्ही राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून सरांची आम्हाला सरांना बघायचं तालुक्याचं, हे आम्ही मागणी करणार आहोत.